श्री स्वामी समर्थ मित्रांनो, महिलांनी लक्ष्मीपूजनाच्या ब्रह्ममुहूर्तावर हा उपाय केला तर 1,00,000% घर, पैसा, सुखसमृद्धीने भरून जाईल. दिवाळीच्या दिवशी पहाटे 4 वाजता सुपाने करा हा उपाय. आयुष्यभर पैसाच पैसा. फक्त दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा सण नाही, तर ही ती रात्र आहे ज्या दिवशी स्वतः महालक्ष्मी पृथ्वीवर येतात. या रात्री कोणतीही गोष्ट शुभ असते आणि जर योग्य वेळेत योग्य उपाय केला तर गरिबी तुमच्या घराचा रस्ता विसरेल. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक गुप्त आणि फक्त चमत्कारी उपाय जो फक्त दिवाळीच्या दिवशीच पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तात करायचा आहे. आणि या उपायात वापरायचं आहे एक साधं पण पवित्र साधन, सूप. हो, अगदी तेच जे तुम्ही ऐकलं ते म्हणजे सूप, जे आपल्या घरात भात गाळण्यासाठी वापरलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, हेच सूप दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीला आमंत्रण देणारं साधन ठरतं. लक्ष्मीपूजन 2025ची तारीख, वार, मुहूर्त. लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबर 2025 मंगळवार. त्या दिवशीचा अमावस्या तिथी सुरू होईल 20 ऑक्टोबरच्या रात्री 8:17 आणि संपेल 21 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 6:55. त्या दरम्यानचा सर्वात शुभ वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त, पहाटे 4:30 ते 5:15 वाजेपर्यंतचा. हा काळ आहे जेव्हा संपूर्ण विश्वातील सकारात्मक कंपनं सर्वाधिक सक्रिय असतात. या वेळेला जो दिवा लावतो, मंत्र म्हणतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यातून अंधकार दूर होतो आणि लक्ष्मी स्वतः त्या व्यक्तीच्या घरी वास करते. पहाटे उठल्यावर सर्वप्रथम घराच्या मुख्य दरवाजाजवळ पाणी शिंपडायचं, उजव्या बाजूला मग डाव्या बाजूला 3दा. याचा अर्थ असा, जे काही नकारात्मक ऊर्जा, मत्सर, दारिद्र्य घराच्या दारात अडकलं असेल, उंबरठ्याशी येऊन थांबलं असेल तर ती सर्व निघून जाते. यानंतर तुम्ही स्वच्छ स्नान करा, अभ्यंग स्नान करा, केसात सुगंधी तेल लावा, अंगावर उटणे लावा आणि मनात प्रार्थना करा, देवी लक्ष्मी, आज तुझं माझ्या घरी स्वागत आहे, सर्वात आधी होऊ दे. स्नानानंतर सर्वप्रथम आपल्या नित्य देवपूजेला नमस्कार करा. त्यानंतर तुळशीच्या कुंडीपाशी जा, तिथे एक छोटासा तुपाचा दिवा लावा. तुळशी ही विष्णूची प्रिय आहे आणि लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे, म्हणून लक्ष्मीचे आवाहन करण्याआधी तुळशीला दिवा लावणं म्हणजे लक्ष्मीला बोलावण्याची पहिली पायरी. ब्रह्ममुहूर्तातील दिवा आणि लक्ष्मीचं आवाहन. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. पहाटे 4:10 तुम्ही एक सूप घ्या, त्यात थोडं अक्षता म्हणजे तांदूळ घाला, त्यावर एक चांदीचा शिक्का किंवा नसेल तर 5 रुपयांचं नाणं ठेवा. त्याच सुपात एक तुपाचा दिवा लावा, त्या दिव्यामध्ये टाका एक लवंग, थोडंसं हळद आणि कुंकू. हा दिवा तुम्ही पूर्वेकडे तोंड करून धरावा. दोन्ही हातात सूप धरून उभं राहा आणि मनात म्हणा, ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम सिद्ध लक्ष्मी नमः. हा मंत्र 3दा म्हणा. डोळे बंद करा आणि मनात देवीचा प्रकाश अनुभव करा. त्या क्षणी लक्ष्मी देवी तुमच्या समोर येते. तिचा प्रकाश तुमच्या घरभर पसरतो, तुमच्या अंगणात, तुमच्या दरवाजातून आत येतो आणि त्या दिव्याच्या ज्योतीत स्वतः वास करते. घर सजवा, देवीचं स्वागत करा. त्यानंतर दिवा देवघरात ठेवा. तो दिवा संध्याकाळी लक्ष्मीपूजन संपेपर्यंत अखंड तेवत ठेवा. यालाच म्हणतात अखंड लक्ष्मी दीप. यानंतर घराच्या 4ही दिशांना त्या अक्षता फेका. याचा अर्थ, लक्ष्मी माझ्या घरात 4ही दिशांनी समृद्धी वाहू दे. त्यानंतर घर सजवा, दरवाजाला मोरपीस किंवा आंब्याची पानं असलेलं तोरण लावा, रांगोळी काढा, दिवे लावा आणि टेरेसवर एक दिवा लावणं विसरू नका. तो आकाशातील देवतांना आमंत्रण देतो. जेव्हा एखादी स्त्री ब्रह्ममुहूर्तावर लक्ष्मीचं आवाहन करते, तेव्हा ती फक्त आपल्या घरासाठी नव्हे तर आपल्या पुढच्या 7 पिढ्यांसाठी धन, सुख आणि यशाचं दार उघडते. अशी स्त्री जिथे पाय ठेवते तिथे दरिद्रता शिरकाव करत नाही. तिच्या हाताने केलेलं काम सोनं होतं आणि तिच्या घरातील प्रत्येक सदस्यावर लक्ष्मीची कृपा राहते. पण लक्षात ठेवा, हे फक्त श्रद्धेनेच कार्यरत होतं. मनापासून केलं तर देवी नक्की येते. लक्ष्मीपूजनाच्या सकाळची पहिली किरणं, पहाटे जेव्हा सूर्याची पहिली किरणं तुमच्या अंगणात पडतात, तेव्हा लक्ष्मी देवी तुमचं आमंत्रण स्वीकारते. त्या क्षणी घरातल्या प्रत्येक दिव्याची ज्योत जणू काही नाचते, जणू ती सांगते, मी आले आहे माझ्या भक्तांच्या घरी.
हा उपाय इतका प्रभावी आहे की असं म्हणतात, ज्या स्त्रीने एकदाच हा ब्रह्ममुहूर्तातील दीप लावला तिच्या घरात पुन्हा कधीही दरिद्रता येत नाही. तिच्या पोटच्या मुलांना आणि त्यांच्या पिढ्यांनाही कधीच पैशाची कमतरता भासत नाही. लक्ष्मीपूजनाचं संध्याकाळचं पूजन कसं करावं? लक्ष्मीपूजन व गणेश मूर्ती बसवण्याची योग्य पद्धत, श्रीसूक्त, पुरुषसूक्त आणि मंत्रपठणाची योग्य क्रमवार माहिती, आणि सगळ्यात महत्त्वाचं पूजनानंतर करायचे गुप्त उपाय ज्याने पैसा घरात थांबतो. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या त्या एका दीपावलीने देवीला आमंत्रण दिलं जातं. आता संध्याकाळचा क्षण आला आहे, ज्या क्षणी लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर उतरते आणि आपल्या भक्तांच्या घरात सुख, संपत्ती आणि आनंदाचं वरदान देते. संध्याकाळचं लक्ष्मीपूजन, देवी आणि गणेश बसवण्याची योग्य पद्धत. संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आधी थोड्या वेळात, जेव्हा दिवसभराची गडबड शांत होत चाललेली असते, तेव्हा देवीचं स्वागत करण्याची तयारी सुरू करा. प्रथम घर स्वच्छ करा. देवघरातील जुनी फुलं, वाती, राख झालेली दिवे काढून टाका. नवीन फुलं, ताजी वाती आणि तूप ठेवा. आता एका सुंदर लाल रंगाच्या कपड्याने पाट सजवा. त्या पाटावर थोडं तांदूळ ठेवा आणि त्यावर भगवान गणेश डावीकडे आणि देवी लक्ष्मी उजवीकडे. लक्षात ठेवा, गणेशाशिवाय लक्ष्मीपूजन कधीही पूर्ण होत नाही, कारण प्रथम गणेश पूजन केल्याशिवाय कोणतंही शुभकार्य सिद्ध होत नाही. आता गणपतीला नमस्कार करा. त्यांना लाल फुलं, दुर्वा, मोदक आणि पाण्याचा अर्घ्य द्या. मग लक्ष्मी मातेचं पूजन सुरू करा. लक्ष्मीसमोर ठेवा एक चांदीचं नाणं किंवा सोन्याचा दागिना, नसेल तर नाणी चालतील. त्यासमोर ठेवा तुपाचा दिवा, धूप आणि फुलं. आता देवीला ओवाळा आणि मनात म्हणा, ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र 7 वेळा म्हणा. मंत्र म्हणताना आपल्या मनात असलेली सगळी चिंता, कर्ज, समस्या देवीसमोर ठेवा. ती ऐकते आणि तिच्या करुणामध्ये तुमचं भाग्य पुन्हा लिहिते. पूजनात वाचायचे महत्त्वाचे स्तोत्र. आता लक्ष्मीपूजनात सर्वात शुभ मानले जाणारे पठण म्हणजे श्रीसूक्तम आणि पुरुषसूक्तम. जर संपूर्ण पठण शक्य नसेल तर ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी नमः हा छोटा मंत्र 108 वेळा जरी म्हटला तरी तोच परिणाम देतो. याच वेळी दिव्यातील ज्योतीकडे बघा. ती मंदावून देऊ नका. ती म्हणजे लक्ष्मीचा प्रकाश आहे. ती जळत असताना तुमचं घर, तुमचं भाग्य उजळत आहे. देवीला नैवेद्य अर्पण करा. पूजा संपल्यावर देवीसमोर ठेवा तांदूळ, साखर, गूळ, खीर, तूप, नारळ आणि पानसुपारी. स्त्रियांनी त्या क्षणी हळद कुंकू घालून प्रार्थना करावी, देवी लक्ष्मी माझ्या संसारात प्रेम, आनंद आणि भरभराट कायम राहो. माझ्या बाळांच्या आयुष्यात सुख आणि पैसा अखंड वाहत राहो. आणि त्यानंतर देवीला अर्पण करा फुलं आणि अक्षता. हा गुप्त उपाय जो घरात पैसा थांबवतो. आता सांगते हा सर्वात प्रभावी उपाय जो फार थोड्या लोकांना माहिती आहे, पण तोच घरात पैशाला स्थैर्य देतो. लक्ष्मीपूजनानंतर त्या दिवशी देवीसमोर ठेवलेलं चांदीचं नाणं किंवा 5 रुपयांचं नाणं ते पूजा संपल्यावर घ्या आणि एका लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा. त्या कपड्यात थोडंसं हळद कुंकू आणि तांदूळ ठेवा. ही लक्ष्मीची बियाणे आहेत. त्या ठेवलेल्या ठिकाणी पैसा आणि सोनं वाढतं. ते नाणं वर्षभर तिथेच राहू द्या आणि पुढच्या लक्ष्मीपूजनाला ते बाहेर काढून परत देवीसमोर ठेवा. असं केल्याने घरात पैशाचा प्रवाह थांबत नाही, खर्च झाला तरी पुन्हा पैसा येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या घरातील स्त्रीचं नशीब दरवर्षी उजळतं. 4 दिशातील अक्षतांचं रहस्य. आता लक्षात ठेवा, पहाटे तुम्ही जी अक्षता घेतली होती ती 4 दिशांना फेकलीत ना, त्या 4 दिशांचा अर्थ असा आहे की पूर्व दिशेने येतो धनाचा प्रवाह, पश्चिम दिशेने स्थैर्य, उत्तर दिशेने बुद्धी आणि संधी, तसेच दक्षिण दिशेने अपाय टळतो. म्हणून ही अक्षता फेकण्याची क्रिया म्हणजे संपूर्ण दिशांनी देवीला आमंत्रण देणे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्त्रियांनी स्वतःसाठी एक संकल्प करावा. तो असा, मी माझ्या संसाराचं, माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या घराचं सुख समृद्धीचं मूळ आहे. मी लक्ष्मी आहे आणि माझ्या माध्यमातून या घरात भरभराट येईल. हा संकल्प केल्यावर तुमचं व्यक्तिमत्व बदलतं, तुमच्या बोलण्याला शक्ती मिळते, घरात शांतता आणि मनात विश्वास निर्माण होतो.
पूजा संपल्यावर देवीला प्रणाम करा आणि म्हणा, आई, आज तू आलीस, माझं घर तुझ्या उपस्थितीने पवित्र झालं. आता तू माझ्या हृदयात वास कर. यानंतर देवीला सुपारी, पान आणि थोडं गोड द्या. हा निरोप नसून कृपाधारणा आहे. देवीला निरोप देताना मनात ठेवा, ती फक्त बाहेर जात नाही, ती तुमच्या अंतरात्म्यात विराजते. आणि अशा प्रकारे पूर्ण होतं लक्ष्मीपूजनाचं सर्वात शुभ पर्व. या क्षणी मित्रांनो, तुमच्या घरात फुलांचा सुगंध, दिव्यांचा प्रकाश आणि मनात समाधानाचं तेज पसरलेलं असतं. ज्या घरात या रीतीनं पूजन केलं जातं तिथे लक्ष्मीचा वास असतो आणि त्या घरातील प्रत्येक पिढी धन, ज्ञान आणि यशानं परिपूर्ण होते. देवीच्या पूजनानंतरचा गुप्त रात्रकालीन दीपविधी, झोपण्यापूर्वी करायचा लक्ष्मी मंत्र प्रयोग आणि शेवटी 7 पिढ्यांवर लक्ष्मीची कृपा टिकवून ठेवणारा रहस्यपूर्ण अभंग उपाय. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.